आत्ता देखील कुणाला कामिनी लागणार असेल ती देखील बुकिंग चालू आहे। ते देखील बुकिंग तुम्ही तिथे त्या नंबरवरती करू शकता। मित्रांनो, हे आहे कामिनी म्हणजेच कुठली तर शेतकरी कामिनी टोकिरी पानाची जी मार्केटला चालते तीच कामिनी। ही कामिनी बनवते शैलेश नर्सरी। हे पाहू शकता आपल्या नर्सरीमध्ये हे रोप बनलेलं आहे मायक्रोला। हे शेतकऱ्यांना देण्यायोग्य नाहीये रोप, हे आपण बॅगिंगसाठी आपण बाहेर काढलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, कामिनी बनवते देखील शैलेश नर्सरी, ती रिबॅगिंग करते देखील शैलेश नर्सरी आणि त्याचं सेलिंग देखील शैलेश नर्सरीच करते। नमस्कार, जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मी अनुप आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळी माहिती देणार आहे। वेगळी म्हणजे काय, तर कामिनीबद्दलच माहिती आहे। आता ही आपली प्रोडक्शन हाऊस मधून कामिनी बाहेर आलेली आहे। 20,000चा हा लॉट आहे, तुम्ही पाहू शकताय। इथे लावलेली आहे, इथे एक पट्टा आहे, तिकडे आतमध्ये नेट खाली एक कोपऱ्यामध्ये पट्टा लावलेला आहे पूर्ण। अशी हा आपल्याकडे 20,000 कामिनी आपल्या प्रोडक्शन हाऊस मधून म्हणजे टनेल्स मधून बाहेर आलेली आहे। प्रायमरी हार्डनिंग झालेलं आहे, सेकंडरी हार्डनिंग साठी आपण इथे आणून ठेवलेलं आहे। पाऊस थोडासा जास्ती आहे त्याच्यामुळे बदली करायचं थांबवलेलं आहे आपण। तर तुम्ही पाहू शकता कामिनी कशा पद्धतीने आहे, रूटिंग वगैरे कशा पद्धतीने झालेले आहे। एकदम छोट्या बॅग मधली ही आपण शेतकऱ्यांना देत नाही, कारण ही आपण डायरेक्ट शेतामध्ये लागवड करू शकत नाही या बॅगची, त्यासाठी आपण ही शेतकऱ्यांना देत नाही। तर ही आता 6 इंच बाय 8 इंचच्या बॅगला म्हणजे 6 बाय 8च्या बॅगला ही बदली होणार आहे आणि थोडीशी वाढल्यानंतर एकदम 2-3 त्याला कुठे कुठे फुटवे असलेली अशी कामिनी आपण शेतकऱ्यांना देत असतो, जेणेकरून त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा असतो। आता ही कामिनी लावली तुम्ही तर ही जगण्याचे चान्सेस खूप कमी असतात, कारण ह्याला रूट बॉल जो असतो तो खूप कमी असतो, किंवा ह्याला जे रूट्स असतात ते खूप कमी प्रमाणात असतात। त्याच्यासाठी ही कामिनी आपण देत नाही। आपण देतो ती 6 इंच बाय 8 इंचच्या मोठ्या बॅग मधली, म्हणजेच जवळ आसपास 600 ते 750 ग्रॅम एका बॅगचं वजन असतं, अशा बॅगची आपण कामिनी देतो, ज्यामध्ये त्याच्या मुळांची संख्या भरपूर असेल किंवा मुळांची वाढ प्रॉपर झालेली असेल अशी कामिनी आपण शेतकऱ्यांना देत असतो। आणि त्याच्यासाठीच ही बदली करण्यासाठी आता आमच्या प्रोडक्शन हाऊस मधून प्रायमरी हार्डनिंग करून आता सेकंडरी हार्डनिंग साठी ही आता इथे आलेली आहे। तुम्ही पाहू शकता याच्यावरती नेट वगैरे आपण काही मारलेलं नाहीये। नेट मध्ये आहे तो दुसरा लॉट आहे, नेटच्या बाहेर आहे हा पहिला लॉट आहे। तर अशा प्रकारचा हा कामिनीचा लॉट। आणि तशाच पद्धतीने आपल्याकडे क्रिस्टिना आहे, कोनोकार्पस आहे, हे देखील टनेल मधून आता बाहेर आलेले आहेत रोप आपली। आणि अशाच प्रकारे आपल्या ह्या युट्यूबच्या चॅनलवरून आपण सगळी माहिती नर्सरीची तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, सगळ्या रोपांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्ये लवकरच 20,000चा पूर्ण एक लॉट तयार होणार आहे। जशी ही 20,000 आहे तशीच अजून प्रोडक्शन हाऊस मध्ये आपल्या कामिनी आहे। पावसाळ्याच्या आधी जे आपण कटिंग घातलं होतं पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्याच्या आधी, तसंच ते टप्प्याटप्प्याने प्रोडक्शन हाऊस मधून आपली कामिनी बाहेर येणार आहे आणि ती बदली होऊन 6 इंच बाय 8 इंचच्या बॅगला आपण शेतकऱ्यांना ती देणार आहे। तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, शेअर देखील त्याच प्रमाणात करा। आणि कामिनीबद्दल पुढची माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून सांगा। आणि ज्यांना कुणाला कामिनी बुक करायची आहे त्यांनी इथे खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती एकदा कॉल करा आणि माहिती घ्या पूर्णपणे आणि कामिनी बुक करा। आत्ता देखील कुणाला कामिनी लागणार असेल ती देखील बुकिंग चालू आहे, ते देखील बुकिंग तुम्ही तिथे त्या नंबरवरती करू शकता। आणि फोटोज आणि रेट देखील तुम्हाला तिकडेच मिळेल। धन्यवाद।